नमस्कार भावनो, स्वागत आहे तुमचं तुमच्या लाडक्या भावाच्या लाडक्या चॅनलवरती, ज्या चॅनलचं नाव आहे डीजे स्पॅफी ब्लॉग्स. भावनो, आता आम्ही चाललोय नाटोली यात्रा शो साठी. कॉम्पिटिशनचा शो आहे, फुल धमाल मस्ती असणार आहे. रॉयल 54 साऊंड असणार आहे, ज्या साऊंडवरती मी वाजवायला आहे आणि खूप धमाल मस्ती असणार आहे. डीजे पवन 32 वेळा मी आणि डीजे यश आता चाललो इथून. तर निघूया लगेच. आता पंपावरती बोलवलंय, आम्ही पण आता पंपावरतीच आहे. ह्या वागाड्याची वाट बघत बसलेलो. कायम लेट आहे, कायम बघल तेव्हा तोंड वर करून लेट करत आहे बघा. आणि निघतोय आता लगेच. लेट्स गो. याला म्हणतात विषय कट्ट्यावर. भावना इकडे विषय बघा, इकडे चालू आहे दणका विषय. टाकी फुल, विषय गुल. डिझेल लागली टाका, परत टेन्शन नको आपल्याला. ओके ओके ओके. भावनो, रॉयल 54 आणि आमच्या रॉयल एंट्रीचं प्लॅनिंग बघू शकता इकडे पुढे. विषय कट्ट्यावर. आता इथून जाणार आणि डायरेक्ट विषय कट्ट्यावर. डीजे पवन 32 तुम्हाला काय म्हणायचं या गोष्टीवर? काय नाही, भारी वाटतंय. शक्ती प्रदर्शन याला म्हणतात शक्ती प्रदर्शन. टॉपचं शक्ती प्रदर्शन. दणका विषय. भावनो, या ठिकाणी आम्ही सेटअप जवळ पोहोचलेलो आहे. म्हणजे सेटअपला घेऊन आम्ही लोकेशनवरती पोहोचलेलो आहे, जिथं आम्हाला सेटअप लावायचं आहे तिथे. आणि मुद्द्यातला विषय असा आहे की बऱ्याच लोकांनी 5 फुटी टॉप लावलेले आहेत, 8 फुटी टॉप लावले आहेत. मग शेडचं पण असा विषय चालला आहे की मग एक्स्ट्रा टॉप टाकूया, कारण नियमात न कोण नसेल तर मग आपण तर कशाला नियमात राहायचं, असं त्यांचं मत आहे. आपला काय संबंध आहे, आपण फक्त वाचवायचं काम करायचं आहे. काय झालं? आंबा आणायचा. ह्या दोघांनी भावना म्हणायला लवकर आलोय खरं, पण ह्या दोघांनी कंट्रोल होईना झाली. कुठं आंब खायला सुचायला लागले, कुठं काय सुचायला लागले. दुसऱ्याच्या गावात आले, गारवण बसावं नाही तर काय असलं काय नाही. ह्याची कुठं आंब खायचं चौथ्या, कुठं काय होते. दुसरं पोरं आंब खायला लागले म्हणून ह्याची चव चटायला. किंवा तर जेबळ्या चाटते, किंवा तर सारखा जेबळ्या चाटते. पिकला आहे आंबा. आला ग बाई, आला ग बाई, आला ग. भावना, तुम्हाला एक गोष्ट दाखवायची आहे. एक गोष्ट दाखवायची थांबा तुम्हाला. बसंतीमध्ये आपण बाप्पांचं या ठिकाणी मूर्तीची स्थापना केलेली आहे, मंदिरासकट. विषय टॉस. कसं वाटतंय भावना? कमेंट मध्ये सांगा आणि कमेंट मध्ये लिहा गणपती बाप्पा मोरया. हे बघा आंब्याचं दोन एका हातात येऊ, एका हातात येऊ. आता ह्याच्यावरती माझा कब्जा करणार आहे. ह्याच्यावरती मी माझा कब्जा करणार आहे. टेस्टी आहे भावना, टेस्टी आहे. आंबा टेस्टी आहे. मी खाऊन बघितला. एक थोडासा छोटूसा घास खोबऱ्यासारखा आंबा टेस्टी आहे, काय विषय नाही. कोणाचा चूर्ण आणला असा? झाडाचा. लाजा वाटत येत, लाजा नाराय हसतय बिन लाजा आणि हसतय. आणि काय याला करायचं भावनो? विषय असा झालाय की 4 टॉप लोड केलेले आहेत. आधी 2 टॉपच टाकायचे होते, पण विषय असा झाला की काही लोकांनी 5 फुटी टॉप पण टाकलेत आणि काही लोकांनी म्हणजे जास्त मटेरियल टाकले. 3 टॉप 4 टॉप असा विषय काही लोकांनी केलाय पुढे. त्याच्यामुळं मग दुसऱ्यांचं बघून इथं पण करायचा विषय चाललाय. मग ते आता टोटली 4 टॉप टाकलेले आहेत आणि बघूया पुढे काय होते. नवीन टॉप पण आलाय काहीतरी वाटतं, रात्री अपडेट केलाय काहीतरी, रात्री आलाय नवीन अपडेट टॉप, तो पण लोड केलाय असा विषय आहे. मग बघूया. मग अशी पोलीस तर आलते, त्यांनी काय सांगितले काय आणि काढा कोण असतो काय माहिती. आम्ही इथंच आहे, मागासपासून आम्ही इथं थांबले. इकडे पुढे साऊंडचं आहे. ही जी पोरं इथं थांबलेत ना, यांच्या पलीकडच्या बाजूला ह्या घराच्या बाजूला सेटअप करायचं चालू आहे. आय थिंक 4 टॉप असतील, पण पुढे गेलो ना म्हणजे कॉम्पिटिशन झाल्यानंतर काढतील वगैरे असा काहीतरी विषय होईल. बघू काय होते पुढे जाऊन. पण टाकलेले आहेत 4 टॉप. देखते क्या होता है अभी कॉम्पिटिशन का. वाय चांगल्या बोले खूप. लेटेस्ट अपडेट आलेली आहे. सांगा काय विषय झालेला आहे? 4 फुटीवाल्यांनी 2 टॉप टाकायचे आणि 5 फुटीवाल्यांनी एकच टॉप टाकायचं. एकच टॉप टाकायचा आहे. म्हणजे नियमात असाल तर 2 टॉप, नियमात नसाल तर एकच टॉप असा विषय झालेला आहे. 4 टॉप मधले 2 टॉप काढून खाली ठेवलेले आहेत. आता नियम तोडला तर घरला जायचं म्हणून सांगितले. काय सांगितले? नियम तोडला तर घरला जायचं, नाहीतर पोलीस स्टेशनला जायचं असा विषय आहे. म्हणजे हे शब्द आहेत, हे डिपार्टमेंटचे शब्द आहेत, त्याच्यामुळे नियमात राहिलेला चांगला आहे, नाहीतर मग पोकळ बांबूचे रट्टे. बाय द वे, हा आंबा खूप जास्त सुंदर चव आहे याची, पण धुयाला काय पाणी नसल्यामुळे मी जरा याला इथं ठेवलंय. बघू काय होतंय. मैं तुझको कितना चाहती हूँ, ये तू कभी सोच ना सके. मैं तुझको कितना चाहता हूँ, ये आंबा खाऊन सोच के बताता हूँ तुझे. तुम्ही आंबा मात्र क्वालिटी घेऊन आणायचा, काय का असं ना, एकदम क्वालिटी भावना चव आहे. चव म्हणजे चव, नुसतं खोबरं. भावनो, नारळ वगैरे फोडून विषय ठॉस झालेला आहे आणि आता होणार आहे साऊंड चेक. ये साऊंड चेक.
बसंती बसंती के बाजू में पब्लिक।
कराडचा बादशाह रॉयल गप्पीवाले विषय कट्ट्यावर छत्रपती 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 शिवाजी महाराज जय जय शिवराय गणेश मंडळ नाटोली आत्ता मी नाटोलीमध्ये आहे. मी साऊंडच्या शोसाठी आलेलो होतो, यात्रेच्या साऊंडचा शोसाठी आलेलो होतो. आणि इकडं एका साईडला माझी गाडी लावलेली होती, पार्किंग केलेली होती रस्त्याच्या बाजूला. आणि कोण आहे मला माहीत नाही, पण गाडीचं पूर्ण नुकसान केलेलं आहे. गाडीची पुढची काच आणि मागची काच फोडलेली आहे पूर्णपणे दगड मारून. मुद्दामून कोणीतरी हे कृत्य केलेलं आहे. आणि हे बघू शकता गाडीचं नुकसान केलेलं आहे. इथं दगड मारला एक, जो दगड इथं खाली पडलेला आहे. आणि ही काच काय फुटलेली नाही, फक्त क्रॅक गेल्या पूर्णपणे, काहीच उपयोग राहिलेला नाही. आणि पाठीमागची काच पूर्णपणे फोडलेली आहे. तिचा दगड आतमध्ये आहे, गाडीमध्ये दिसतोय. आतमध्येच दगड पडलाय. हा जो दगड इथं दिसतोय हा आतमध्ये दगड पडलाय. हा मुद्दा म्हणून मागून कोणीतरी दगड मारलाय आणि पूर्णपणे गाडीचं नुकसान केलेलं आहे. भावनो, आज नाटोली शोचा दुसरा दिवस आहे. आणि काल रात्री मी व्लॉग एंड नाही केला, कारण काल तिथे सगळा विषय झाल्यानंतर परत आम्ही खूप वेळ तिथं थांबलेलो. पार्टीचं वगैरे बोलणं चाललेलं, सगळ्या गोष्टी. आपली पार्टी खूप चांगली आहे, काय विषय नाही. पण हा जो विषय झाला, या विषयाबद्दल थोडंसं मला बोलायचं पण होतं, त्यासाठी व्लॉग एंड केला नाही. मी व्लॉग कंटिन्यू करतोय हा. तर विषय असा आहे की हे जे केलं आहे ना, हे कोणी केलं आहे हे सगळं समजलेलं आहे. फक्त एवढाच विषय की काही पुरावा नसल्यामुळं आपण डायरेक्ट बोलू शकत नाही. ओके, तर त्यांना फक्त एवढंच बोलायचं आहे, ज्यांना हार पचवायची ताकद नसते ना, त्यांनी असल्या गोष्टींचा हिस्साच बनायचं नसतं, असल्या शोधचा हिस्साच बनायचं नसतं, ज्यांना हार पचवायची ताकद नाही. समजलं? कारण ही असली घाण जी तुम्ही केली ना, ही घाण आजपर्यंत मार्केटमध्ये कुणीच केलेली नाही. आणि ज्यांनी पण ही केली, मला नाव नाही कोणाचं यायचं पर्टिक्युलरली, पण ज्यांनी केलं की मला समजलेलं आहे कोणी केलं, काय केलं, कुठं केलं, कसं सगळा विषय समजलेला आहे. फक्त एवढाच विषय की माझ्याकडे काय पुरावा नसल्यामुळं मी थेट कोणावरती आरोप वगैरे करणारच नाही. ही मोठी गोष्ट नाही आहे एवढी, पण लाजिरवाणी गोष्ट एवढी नक्कीच आहे की आपल्या साऊंड लाईनमध्ये अशा गोष्टी होत आहेत की साऊंड शोमध्ये एखाद्या ऑपरेटरची गाडी फोडणे वगैरे, ते पण माघारी, का तर हार पचली नाही. ठीक आहे, काय विषय नाही. मी कोणाचंच नाव घेतलेलं नाही आहे आणि मला कोणाला ब्लेम पण करायचं नाही. आपली पार्टी खूप चांगली आहे. त्यांनी मला संपूर्ण खर्च देतो म्हणून सांगितलेलं आहे, काय विषय नाही. गाडीचं जे पण काय बिल होईल ते सगळं बिल ते देतो म्हणलेत, त्यामुळे काय विषय नाही. त्यामुळं बघू पुढे काय काय होतं आहे. बोलणं जसं पुढं काय बोलणं होईल तसं मी तुम्हाला अपडेट देत राहीन. आता मी बघणार आहे, इथं गाडी घेऊन जाणार आहे आणि इथं जाऊन मग हे ग्लास वगैरे, पाठीमागची ग्लास आणि समोरची ग्लास आहे ती बसवून वगैरे घेणार आहे. आपले विषय कट्ट्यावर JSGM बॉईज
त्यांचे खूप आभार. त्यांनी खूप चांगला सपोर्ट केला आणि खूप चांगली पोरं आहेत, प्रेमळ पोरं आहेत आणि त्यांनी म्हणजे आपल्यासाठी स्टँड घेतला आहे, खूप मोठा स्टँड घेतला आहे त्यांनी. आणि बघू पुढे काय काय होते, अपडेट देत राहीन मी तुम्हाला. चलो भावनो, आत्ता आम्ही क्लास बदलायसाठी कोल्हापूरला चाललोय. मी, बाबा विजय आणि आरफुडी आम्ही तिघंजण चाललोय. आणि विषय असा झाला आहे की फुल एअर कंडिशन विषयी चालू आहे. सगळीकडून हवा येते, साईडच्या काच पण उघडे ठेवलेत आम्ही आणि पाठीमागच्या काचेतून डायरेक्ट आत हवा येते, पाठीमागून गारवा. चला भावनो, काच काढण्याचा कार्यक्रम सुरू झालेला आहे आणि हे दादा एकदम लो बजेटमध्ये आपल्याला करून देणार आहेत असा विषय आहे. म्हणजे जसं फोनवर बोलणं झालं आमचं, बघूया आता काय करते. हो नाही बघू शकता, पाठीमागची काचेचे राहिलेले तुकडे काढायचं काम शुभम दादांनी चालू केले आणि राहिले किती शिल्लक एवढं तुकडे डोळ्यात होऊ शकते, लांब जाण्याची जरूरत नाही. ए चले चला की, काचांच्या जखमा लागले तुला? तुला मला माहित होतं काचा लागून घ्यायची सवय काय घाण तुला, जिथं जाय तिथं काचा लागून घेते. कॅफे मध्ये रोज एक ग्लास फोडून काचा लागून घेते. लय छान याला या कंडिशनला याला कविता सुचायला लागली. तिथं माझी परिस्थिती काय आहे आणि याला कविता सुचायला लागली, त्याला लाज वाटली पाहिजे. हे बघू शकता गजानन ग्लास हाऊस. टेम बघल तो उलट्या डोक्याचा माणूस आहे. आम्ही या साईडला जायचं म्हणजे की ह्याचं काय उलट्या साईडला असते, कलिंगड खायला आम्हाला ज्यूस पाहिजे, ह्याला कलिंगड पाहिजे. बघल तो काही ना काहीतरी उलट धंद करतो. इसी तरीके के लोग ग्रुप में होना ग्रुप के लिए हानिकारक है, टेढ़े दिमाग पे होनी चाहिए. भावना आम्ही इकडे ज्यूस वगैरे काहीतरी प्यायचं म्हणून आलोय आणि याला कंटिन्यू नुसतं ते कलिंगडच लावले, दुसरं काय याला चालत झालं. आता इथे सरबत आहे, कलिंगड पण आहे आणि सरबत कलिंगड पण आहे भावना, ह्याच्यात सरबत पण आहे, सगळं आहे. आम्ही आता प्यायला लावले मोहब्बत का सरबत. आम्ही आता प्यायला लावले मोहब्बतचा सरबत. नादखोळा चाचा द्यायला लागले मोहब्बत का सरबत. नेता समुद्राचा झटका घेता काय करायचं बागल चौकातच. कोचिंग बी मिळणार ओरिजिनल भाऊ, कुठल्या बी कोपऱ्यात जावा, बागल चौकात कोपऱ्यातच याचं इकडे ओरिजिनल कोचिंग बी मिळणार इकडे. काय शांतवानी तू खर्च करणार आहेस का? माझं काही सध्या मूड नाही. तेव्हा भावानो, आमचा विषय चाललाय बिर्याणी खायला जायचं, बिर्याणी खायची म्हणून जरासं चाललंय. ह्यो सगळ्यात जास्त उतावळा ह्यो आहे बिर्याणी खायला, पण खर्च अजिबात रुपया करायला नाही होते. चिंगूस आहे एक नंबरच, खायला एक नंबर पुढं आहे, खायला एक नंबर आणि खर्च करणार नाही म्हणते. ए थांब, नुसतं पळू नको. ह्यो 200 ऐक ह्यो 200 रुपये खर्च करतोय, हा 200 रुपये खर्च करतोय. तुझा आकडा सांग, तू किती खर्च करणार? अरे तुम्ही तो कोणाचे? तसं नाही, थांब, तू खर्च किती करणार सांगा. खर्च किती करायचा? 5. नालायक माणूस आहे भावानो, खर्च करा अजिबात नाही भावानो. आम्ही जवळजवळ 1-2 किलोमीटर चालत आलोय, कारण गाडीचं काम चालू आहे, त्यामुळे आम्हाला चालत प्रवास करावा लागतो. मग आम्ही बिर्याणीचं हॉटेल शोधत आलो. बिर्याणीचं हॉटेल शोधत आलोय. 2 हॉटेल बघितले, दोन्ही पण बंद होते. आणि कशावर शोधायचं? गुगलवर. इथं जवळ आहे रे. कशावर शोधायचं? गुगलवर शोधायचं. याला आम्ही म्हणतो बरं का, विचारूया कोणाला तर विचारूया. ते म्हणतो हे अशा वेळी गुगलला विचारायचं. गुगलनं 2 दाखवली, गुगलनं 2 हॉटेल दाखवली, दोन्ही पण बंद आहे. अरे नाही रे, आम्ही पण बसलो रे, चालू नाही, ते बंद आहे रे. म्हणून हे बघा आम्ही चालतो, हे पण बंद आहे. आणि पुढे दुसरे वीज म्हणत होतं, तिथे गेलो, ते पण बंद होतं. हो, काच बसवून झालेलं आहे, पुढची काच बसवून डन झालेली आहे. हे चिकट लावले जरा असं सपोर्टसाठी, त्या पेस्टिंग ओढला असल्यामुळे थोडंसं सपोर्टसाठी. आणि पावसाचं वातावरण झालं आहे बघा, कसं आहे ढग. पाऊस आला तर पाणी जाऊ नये म्हणून जरासं चिटकून ठेवलेलं आहे सध्या. उद्या सकाळी काढलं तरी चालते, असा विषय आहे एकंदरीत. मागची पण बसवून झालेली एकदम टाकाडकमध्ये डन. हो, इकडं सगळा विषय झालेला आहे डन. पेमेंट केलेलं आहे आणि सर्व्हिस एक नंबर. माझा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे पेस्टिंग त्यांचा एक नंबर आहे. त्यांनी गॅरंटी दिली आहे पेस्टिंगची. पाणी आत थेंब जरी आला तर डायरेक्ट सपार बदलून देणार असा विषय आहे, काय विषय नाही. त्याच्यामुळं जर असेल तर या इकडं गजानन ग्लास हाऊस माझ्याकडे कार्ड आहे, मी याचा तुम्हाला डिटेल टाकतो, काय विषय चेक करा, डिस्क्रिप्शनमध्ये टाकतो. भावनो फायनली बिर्याणी मिळालेली आहे. आता आम्ही इथं बिर्याणी खायला थांबलेलो आहे आणि इथं त्यांना कंट्रोल येण्यात आलं आहे, डायरेक्ट आत आलेले आहे. मी बसली तिकडे पार्किंग केलेली आहे आणि जाऊन दिली पाहिजे. हे बघा विशिट हाऊस लोकेशन, विशिट हाऊस
तिथलं सगळं बापरे क्वालिटीच केलेला का. बाथरूम बघूनच विषय ठोस आहे. बाथरूम बघूनच कळते की जेवणाची क्वालिटी काय. बाथरूम बघूनच कळते की जेवणाची क्वालिटी काय आहे. म्हणजे तिथे जेवायचं इथे विषय ठोस. आता आवाज बॅकग्राऊंड म्युझिक सगळं. या माणसाला भावांनो बिर्याणीची क्रेविंग झालेली आणि ह्याच्यामुळं आम्हाला बिर्याणी खायला लागते. म्हणजे चांगली गोष्ट आहे, बिर्याणी खाणं खरं तर चांगली गोष्ट आहे. इथला ॲम्बियन्स पाहून मला खूप जास्त आवडला. हे बघा विषय हार्ड ॲम्बियन्स आहे. ॲम्बियन्सच बघा. आणि इकडं अरफान शेख बघा. ओके कसा विषय वाटला ॲम्बियन्स कसा वाटला भावनो. कसा वाटला भावनो ॲम्बियन्स. भावनो बिर्याणी आलेली आहे. अरफान सरांनी खायला चालू केलेला आहे. यांचा व्हिडिओ कॉल बिल चालू आहे. आणि हे व्हेज पुलाव बिर्याणी कुठली तर खायला गेली. ये देखो हे बघा भावानो हा शाही तुकडा. हे फेमस डेझर्ट आहे इथलं. एवढं मस्त लागते ना. कधी जर तुम्ही आला तर नक्की ट्राय करा. इथं बघा शाही तुकडा. टेस्टी ना मेरी जान. आता तू पण खा. दर वाटीमध्ये हात धुवून झालेला आहे. कागदानं पुसायचं चालू आहे. कागदानं तेच ना. वाटीनं कुठल्या तरी देश असा ऐकाय मिळालं कुठल्याही देशात धुवायचं का म्हणजे नसते हे ना. होय. आपल्या इथं हात धुवायची परंपरा आहे. तिथं सगळंच येणं होतं. पाणीच नाही. हे बघा आय लव्ह बिर्याणी.